ऑगस्टान सांगे बीजेपी मंडळ हाणी नवीन स्थापित केलेले महिला, युवा, एसटी आणि ओबीसी मोर्चा सदस्याचे स्वागत सोशल वेलफेअर मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाई तसेच गोय राज्याचे बीजेपी प्रदेशाध्यक्ष श्री दामू नाईक हाणी नवीन सदस्यांचे स्वागत तसेच मार्गदर्शन केले। मुखार उलयताना श्री सुभाष फळदेसाई हाणी प्रत्येक अध्यक्षाक येणारे निवडणुकीच्या संदर्भात बऱ्या रीतीन मार्गदर्शन केले आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत नियोजन आणि प्रयोजन कसे करचे हाचे निर्देशन दिले। त्याचबरोबर या कार्यक्रमात सुमारे 2000 माईस लोकांची उपस्थिती लागून हा कार्यक्रम बऱ्या रीतीने संपन्न झाला। विविध जो समिती केल्या असतात त्यांच्या अध्यक्षांची नाव घेतात। बाई सुनैना करपे आमचे महिला मोर्चाचे अध्यक्ष, आमचे सिद्धार्थ नाईक आणि आता जबाबदारी केलेली असा युवा गडपदार एक इंजिनियर आयज युवा माझे अध्यक्ष म्हणून झाले असतात। तसेच आमचे विजेंद्र वेळी जे पंचायत सदस्य आसा आणि एसटी मोर्चाची धुरा आपल्या खाण्याचेर घेतली आसा। नवनाथ नाईक परत एक फावटी आमच्या या ओबीसी जी जबाबदारी तांकां दिल्ली आसा ती जबाबदारी तांणी पार पाडलेली आसा। नवनाथ नाईक ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून तांणी धुरा सांबाळली आसा। आमचे रमाकांत बाब नाईक किसान मोर्चाची जबाबदारी तांणी सांबाळली आसा आणि पुढचो कार्यक्रम झाडां डिस्ट्रीब्यूट करपाचो अत्यंत सुटसुटीत करून तांणी साधारण 2,500 झाडांचे वाटप ह्या मतदारसंघां भितर केल्ले आसा। अशा अनेक मोर्चाचे सगळे सभासद, सगळे जनरल सेक्रेटरी, आमचे 50 प्रमुख धरून महिला मोर्चाचे सगळे सदस्य आणि हांगा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मोगान आतुरतेन आयज आम्ही 2 दिवसा पयलीं कॉल दिलो आणि इतके मोठे संख्येन सगळे आमचे कार्यकर्ते बंधू भगिनी हांगा आयले आसात। तुमचे परत एक फावटी मनकाळजाच्यान खूप खूप कौतुक करता, अभिनंदन करता आणि पक्षाच्या खातीर हे असे देव दुर्लभ कार्यकर्ते निस्वार्थी, स्वाभिमानी, कष्टाळू आणि ज्या वेळार पक्ष उलो मारतात त्या वेळाचे या मतदारसंघातल्यान प्रचंड असो जनसमुदाय आमच्या मध्ये येता। आम्ही पक्षान दिल्ल्यो प्रत्येक जी जबाबदारी आसा कोणाचोय म्हणजे हे आसुनी महात्मा गांधी जयंती आसुनी किंवा पुण्यतिथी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आसुनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आसुनी किंवा कसलोय आमचो जो नॅशनल डे आसा तो आपापल्या घरां भितर आपापल्या बुथाचेर तुम्ही सदांच यशस्वी केल्लो आसा। आणि पयर जाल्ले गेले 3 मन की बात या प्रोग्रामान भितर 100% प्रत्येक बुथाचेर 25, 30, 40, 50 अशी उपस्थिती लावून गेल्या फावटी 1,500 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी मन की बात हो प्रोग्राम पळयलो आसा। हे आम्ही न सांगता तुम्ही जे आयोजन नियोजन प्रायोजन करतात ते अत्यंत सुंदर आसा आणि या पक्षाच्या दृष्टिकोनातल्यान आणि येणाऱ्या निवडणुकीत भितर जे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष दामूबाई आणि एक संकल्प केला आसा की 27 भितर 30 आणि या 30 भितर पहिले 5 भितर सांगेचो मतदारसंघ येवपाक जाय अशी परिस्थिती तुम्ही केली आसा। म्हणूनच आम्ही घेऊन वत असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे सगळे घेऊन वतात। आणि आम्ही पळयतात की सांगे मतदारसंघ हो आमचे जर आम्ही पळयले तर जॉग्राफिकली 1/6 ऑफ गोवाज एरिया आणि ह्या प्रचंडशा मतदारसंघां भितर प्रवास करतलो जर जाय जाल्यार आमकां साधारण ते आमचे हॉटमिक्स रस्ते आसात ते 150 किलोमीटराच्या आणि वयर आसात। 250 किलोमीटरांचो प्रवास जाता आणि ह्या आपण सगळे आमचे गावागावातले कार्यकर्ते आमकां कनेक्टेड आसा। गावागावातले कार्यकर्ते आमदार पावलो ना, मतदारसंघाचो मंडळ अध्यक्ष पावलो ना, आमचो खंयचोय कार्यकर्तो पावलो ना जाल्यार पासून जे दिल्ले नियोजित कार्यक्रम आसा ते अत्यंत बरे तरेन संपन्न करतात। म्हणून तुमच्या परत एक फावटी खूप खूप कौतुक करता। आयज आमकां सगळेच मंडळाचे घेवपाक मेळना हाचो अर्थ असो न्ही की जे हांगा येवन फुलां घेतल्यात तेच कितें कार्यकर्ते आसतले अशें कांय ना। तुम्ही सगळे कार्यकर्ते हांगा आयले आसात। आम्ही मतदारच हांगा आपयले ना, तांचे कडेन जबाबदारी बुथाचेर आसा, 50 प्रमुख म्हूण आसा त्या कार्यकर्त्यांचीच ही गर्दी आसा। आमचे साधारण 1163 50 प्रमुख आसात आणि म्हाका दिसता की 90% 50 प्रमुखांनी आयज हांगा उपस्थिती लायली आसा की आपल्याचेर आयज जबाबदारी आयली आसा आणि आमकां दाखोवन दिवपाक जाय आमचे जे मोर्चा नियुक्त केले आसा त्या मोर्चाच्या फाटल्यान आमी खंबीरपणान उबे रावतले आणि येणाऱ्या निवडणुकीची धुरा सांबाळली आसतना मागीर तो कोणाचोय जावं न्ही कोणाचोय हांव म्हणना की सुभाष फळदेसाय परत उमेदवार जातलो ती आमच्या पक्षाची आणि वरिष्ठांची मर्जी आसतली किंवा आमचो जो कितें आमचो डेटा आसा जो कितें आमचो सर्वे आसा त्यानुसार जातले। हांव एकूच गोष्ट परत तुमकां सांगपाक सोदतां, एखादे हो मतदारसंघ एसटी खातीर जर रिजर्व जालो जर जायत जाल्यार ह्या रिजर्व जाल्ल्या मतदारसंघांतल्यान आमकां जो कॅन्डिडेट आमचे वरिष्ठ सांगता, आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश आणि नॅशनल प्रेसिडेंट सांगता त्या वेळाचेर त्या कार्यकर्त्याच्या फाटल्यान त्या उमेदवाराच्या फाटल्यान रावन आम्ही प्रचंडशा बहुमतांनी त्याही
आसतलो त्याच्या बरोबर आम्ही निश्चय रावतले आणि कार्य करतले आणि भारतीय जनता पार्टी परत एक फावटी भोवमानान 14 फावटी डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या श्री दामोदर नायकर यांच्या प्रदेश अध्यक्षाखाली प्रचंड अशी आम्ही एक आघाडी घेतले. आम्ही पळयतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांना संबोधित करतात, ज्या पद्धतीने या देशात एक विकसित करपाच्या मार्गावर आसा, एक स्वप्न घेऊन त्या मुखार वतात, विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर आमचे तुमचे सगळ्यांचे बळगे ताचे फाटल्यान लागतले. म्हणून आयज मदीं केन्ना केन्ना झल्ले मुखार येतले, केन्ना केन्ना वायट मुखार येतली. आम्ही ताची परवा करनासतना मुखार मार्गक्रमण करपाचे हे आमचे ध्येय आसा. हांव मुद्दाम जावन सांगता, अशे जे फेक नॅरेटिव्ह आयज कितलेशेच आयकून येतले, तुमचे लिडराचेर येतले, नरेंद्र मोदीचेर येतले, डॉक्टर प्रमोद सावंताचेर, आमच्या प्रदेशाध्यक्षाचेर येतले. ह्याका कांयच जुमान नासतना आमची एकी आमचो विश्वास ठामपणान आमच्या लिडरशिपीचेर आमी दवरतले आणि येणाऱ्या संकटाक आमी सामोरे जातले. एखादे वेळ कोणी अशें कितेंय केलें जर जायत तुमकां दिसतलें की कोणी तरी करतले, जे आयज काल पयर जावपाक लागले आसा की मिडिया आसतले किंवा ज्यो पार्टी अश्यो, आमी जेन्ना पळय पावस येता त्या पावसाच्या पयलीं आमच्या घराच्या समोर ज्यो कितें येता ते आमचे अळमिणी पावसाच्या हातूंतल्यान ती पाखां झडटा, ती पातोळी ताचे एक भिरेच येता पळय, सामकें झूम 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 करून येता. पावस येवपाचो आसा, निवडणुको आयल्यो आसात, ती भिरी आतां सारकी मोबायल जातली, पाखां सुटतली आणि सकाळ फुडें गेले तर खंय गेले ती कळचे ना. असल्यो पार्टी जन्मान येतल्यो, त्या पार्टीची किंमत आमी करचे ना. पूण आमचो निर्धार आसपाक जाय की आमची एकी आसपाक जाय. खंयच्याय प्रमाणान आमी भारतीय जनता पार्टींतल्यान आमी करतले, आमी ताका मुखार व्हरतले. आयज तुमी पळयतात की देशाचो जो जी उदरगत जाता आणि देश आमचो विश्वगुरू जाता आणि भारताचो नांव अव्वल दर्ज्यान वयर मुखार वता. अनेक परकीय शक्ती आमचेर मार्गक्रमण करपाक पळयतात, आमकां चेपपाक पळयतात. हेजे पयर जाल्ले की हेजे बाकीचे जाल्ल्याचें राजकारण हे फक्त आमच्या देशांतल्या भितर न्हय तर आंतरराष्ट्रीय स्तरावेले अनेक लोक भारताक चिरडपाचो प्रयत्न करतात. तेन्ना आमच्या युवकांनी आमी परत एक फावटी पळोवपाक जाय. ज्या वेळाचेर आमचे नरेंद्र सावयकर जेन्ना एक स्टेटमेंट काडटात की कॉक्रोच विथ टर्माइट्स सेव्ह नेशन म्हणटात, हातूंत भितर कितें म्हणलें ताणें, वायकी आनी झल्ले सांबाळा देशाक. होच एक आशिल्लो, पूण केन्ना म्हणलें राजकारण घे ताका ताचेर आक्रमण करतात, ताचेर अटॅक करतात. जेन्ना मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पार्टीचो येदो व्हडलो सिनियर मोस्ट लीडर आणि तो देशाच्या पंतप्रधानाक म्हणटा हे तो जहरीला साप है, आरएसएस और नरेंद्र मोदी जहरीला साप है म्हणटा तो. आणि तो म्हणटा की जहां दिखता है उनको मारना चाहिए. आणि ताचेर कोण खंयचेच मीडिया जावन कोणूच हे करना. येदो व्हडलें स्टेटमेंट देशाच्या पंतप्रधानाक जहरीला साप म्हणटा, आरएसएस संघात जहरीला साप म्हणटा आणि आमी केन्नाच रिएक्ट जायना. पूण आमचे खंय तरी आमच्या आदले खासदारान आसा असं त्याय न्ही. ताणें म्हणलें जर जाय टर्माइट विथ कॉक्रोच सेव्ह नेशन म्हणलें जर जाय केदो व्हडलो हंगामा जाता पळयात. आणि आमी स्वस्थ बसून आसा. युवा मोर्चाची ही जबाबदारी आसा. आयज आमी आमचे बाहुस्फूर्तून मुखार वचपाक जाय, आमी जबाब दिवपाक जाय. जो पर्यंत आमी वोती बसलेले म्हाका कितें पडलें म्हणून तोपर्यंत हे आक्रमणां अशीं जायत रावतलीं. आमी परत एक फावटी शक्तिशाली जावपाचो गरज आसा आणि परत एक फावटी आमी दाखोवन दिवपाक जाय की हम भी कुछ कम नहीं. जे जर 5 लोक आयले जर जाय आमी 500 लोक येतले, ही कॅपॅसिटी आमची भितर आसा. तो विश्वास आमच्या पार्टीचेर दवरात. आयज मुद्दाम जावन दंबाई हांगा आयिल्ले आसात आणि ह्या प्रचंड अशा जनसमुदायाक संबोधित करता आसतना आमी आयज एक आनंद जाता ह्या अशा विशिष्ट परिस्थितीन भितर पसून भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरपी आमची जनता आसा, आमचो युवा वर्ग आसा, आमचो महिला वर्ग आसा, आमचो किसान वर्ग आसा, आमचो ओबीसी वर्ग आसा, आमचो एसटी वर्ग आसा, आमचो एससी वर्ग आसा, आमचे मायनॉरिटीज आमचे बरोबर आसा. हे सगळे आसतना आमकां भिवपाची गरज ना.